ही मंजुला नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही बाहेर जाणार आहेत, पण बाहेर जाण्याच्या आधी तुम्हाला एक रेसिपी दाखवतो. काय रेसिपी चालू आहे? आज व्हेज पुलाव आणि मी उपासाची खिचडी. बोल, प्रतीक्षा बोलतच नाही. व्हेज पुलाव सांगा काय बनवते तुम्ही? आणि खिचडी. खिचडी ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सर्व भाजी, पनीर, राईस, कांदा, टोमॅटो, मिरची. काय गणपतीची साफसफाई पण चालू आहे. हा माणूस गायब झालता मध्येच, आता परत आले. याचा आज बर्थडे, याला सर्वांनी बर्थडे विश करा. या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुला पण आणि सगळ्यांना पण. मम्मी, तू शिकवली का? आपल्याला सुरी लागते. मला कलाम पण जमतो. छोट्या मुलाचा बर्थडे आहे, तर तुला काय लक्षात ठेवा, बर्थडे जोरदार होणार नाही. बर्थडे आहे फक्त आम्ही आता बर्थडे करीत नाही. अरे एवढ्या कसं आहे माहितीये का, ही मंजुला जुनी मालकीन बोललं तरी चालेल, पण ते आज घरातल्या मालकीनच म्हणतात तेच. पण मंजुला आवरीन तर दमले तर खुशी होती जागेवर ठेवा लावायला, असा विषय. मग त्याच आहे ना बाबा, आज जोडलं तुला मी आभारलो. बरं किती आले तर आज मला हे उपवास एपी म्हणजे करोडपती. बाकी विषय काहीच नाही. यावर्षी यंदा कर्तव्य आहे. पुढे जर चांगली मुलगी असेल तर 100% कल्पेश पाटील आकुर्ली यांना दाखवा. भूक गावठी गावठी जिबूर आहे. या खायला पेन साईडचा. कोण गेलता आणायला? पप्पा कधी? सकाळी लवकर. मस्त असं वाजत. बरीच ना आता काय बोलतो मम्मी? मामा म्हणतो किती येऊ दिले
त्याला वाटलं का मामा म्हणजे लहान पोर आहे ना, मग ते एवढी दिली वरती जास्त नाही. तुम्ही जेवा ना, जा झालेला जेवा. आपला पुलाव झालेला आहे या जेवायला. तर आता जेव बिवून झाला आहे आमचा आणि टेस्ट मस्त होते हा राईसला, भारी. आणि आता आम्ही निघालेत पनवेलला जायला. पनवेलला थोडी खरेदी वगैरे आहे आमची, तर चला भेटू पनवेलमध्ये. बोलता बोलता आम्ही पोचलो पनवेलमध्ये. आणि पनवेलमध्ये आम्हाला प्रतीक्षेला थोडी खरेदी करायची होती. आम्ही इथं प्रोजेक्टची वाट बघत थांबले. प्रोजेक्ट हे बघा, 1 तास वेट करायला लावले मला इथं. प्राजक्त आणि दोघी जणी फिरत होत्या पनवेल. झालं का जायचं आता? आज पनवेलमध्ये ट्रॅफिक बघितली, कारण आपलं सण आलेलं आहेत ना, लोक सर्व बाहेर निघलेत. आणि आम्ही पण पनवेल फिरत फिरत आम्हाला थोडी संध्याकाळ झाली आणि भूक लागली, तर आम्ही गेलो स्पाइसवाडीमध्ये जेवायला. बस ना प्रतीक्षा, बसतं का याच्यान? हे बाई याच्यान बस. आता मी हॉटेलला जेवायला आलेत बघा. का फिरून फिरून आमचा क्लब महिंद्रावाल्याने लय टाइमपास केला. मला दिवसभर पनवेलच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवून कंटाळा आलेला, तर प्रतीक्षाला बोललो तू चालव, आता मी आराम करतो. म्हणून प्रतीक्षाने गाडी घेतली. तर बोलता बोलता आम्ही पोचलो घरी. आणि घरी मामा आणि मामी भेटले, पण मामा आणि मामी पण घरी चाललेले कारण रात्र झालेली. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग जरा मोठा असणार आहे.